जिची आई काय ना कर ना नाश्त्याला काय करतो तर लवकर मला लवकर लवकर वावरात जा लागते ना कर लवकर लय काय तुमचं आता हा कर लवकर कर लवकर तुम्हाला माहित नाही काय काल जय माणूस आपल्या घरी आलते म्हणून हा माझी बहीण आली आहे म्हटलं हा हो जय माणूस घरी आले म्हणतं बहीण घरी आली म्हणतं तू आली राहिली तर नाही ती रातभर तिले रातभर त्या घरी राहिलं नाही झालं हो तिची किती काही इच्छा असली राहाल भेटते काय तिले राहाल भेटते काय सांगा बरं हा माणूस राहते का तिची इच्छा आनंद तिले डबल पण इथं राहत नाही म्हटलं हो तिची इच्छा माणूस राहून तुला बोला मी राहू देतो मला मार नांदा लावतो रायना रायना करून हा तिले नाही म्हणतात काय त्या बहिणीले का मा बहिणीच्या घरी राहतो म्हणून असं नाही व हा पुरी बारी लई विचार करावं लागते असं नाही आहे नवऱ्यानं म्हटलं तसंच वागा लागते तुम्हाला माहित नाही काय हा एवढे दिवस जाते तरी तुम्हाला माहित नाही काय कसं आहे नवऱ्यानं जसं जसं म्हटलं तसंच वागा लागत असते नवऱ्यानं तिथं राह म्हटलं तिथंच राहा लागत असते तिची काय चालती असते बाईची हा माणसाच्या समोर बाईची काय चालती राहते हो तुझ्या समोर माही चालती नाही ना हा तिची चालती नाही आहे ती कशी चालते हो माझ्या समोर हा मुलीची तर नाही ऐकत माझ्या बहिणीची तर आहे म्हटलं तर हा आणि तवा नाही म्हणा माणसाच्या समोर काय चालते रे तू तू तर माझी बाई चालती नाही राहू द्या करा तुमचं तोंड बंद करा तो एवढे टोमणे नका देऊ राहू द्या हा एवढीसाठी एवढे टोमणे नका देऊ येतो म्हणे माझी बहीण आज येतो म्हणे नाचतेले आता कहून काय माहीत आली नाही कहू थांबा जराशे जय माणूस आले आहे काही वावरा गिवरात जाऊ नका त्याची भेट घेतल्याशिवाय जाऊ नका हो मला तर तू समोर जाताच नाही कोणती गोष्ट करताच नाही त्या म्हटलं का बस तेच पूर्व दिशा आणि मग मग आता ते येते का नाही दिनच्या असं वाटू राहिलं येईन का नाही येईन हा 10-11 वाजून राहिले ना तरी यायची आहे येईन का नाही येईन हे मला तर म्हणे येतो म्हणून किती वाट पाहतो हा आहे ना तू घरी मी काय वाट पाहत बसतो मला गहू ओलायला लागते गव्हाला पाणी द्यायला लागते रिकाम तिकडे काय माणूस सांगून देतो त्याला गेले म्हणून ते मला नाश्त्याला करून दे मोकळी होय हा जाऊ दे मला मोकळ्या हा का मीच असलं पाहिजे असं काही आहे का तू असली झाला विषय संपला ती बहीण आहे ते त्याचं आहे काही बोला तुम्ही काय बोला जायचं नाते एखाद्याला नाही भेट झाली तर काय होते अशा आहे तुम्ही हा अशा आहे तुम्ही माझ्या नातेवाईक आले का तुमच्या डोक्यावर बसते हा जवा तवा असं करता स्वतःच्या नातेवाईकाच्या वेळेस लागून तर मग 2-2 दिवस घरी राहता हा 2-2 दिवस घरी आले शिवरपाट्या दिमागाची बाई आहे तू शिवरपाट्या दिमागाची बाई आले हा मी कधी कामच टाकून राहत असतो का माझ्या बहिणी माझ्या जवळ आले म्हणजे हा हा मी जात नसता हे आले म्हणजे अशी बोलतो तू ते आले म्हणजे मला वेळ राहते म्हणून मी राहतो तसा राहतो का मी घरी हा माझ्या सपोज जर माझ्याला गहू असला मी राहतो काय अशी तू उभारी उभारी बोलतो मला हेच तर पटत नाही तुया स्वतःला समजत असते राहू द्या हा दुसऱ्याचा नातेवाईक नाही समजत तुम्हाला स्वतःच समजतं फक्त त्यावेळी वाट पाहून राहिली एक फोन करून दिले हा येते का नाही येत मग आधी आले नाही तर माझ्या काम नाही पडत काय हा मला लवकर लवकर मी पाणी बोलून येतो आले तर बरं नाही तर माझे दिवस खाली येते ना म्हणून राहिलं तुला करतील फोन काय येते का नाही काय म्हणून राहिली ते काय नाही कधी कधी सांगताही नाही हो म्हणते येतही नाही हा तिथं पाहुणचार घेऊन जरा सांग तर येतही नाही पाहुणचार असं कधी कधी करू लागते पाहुणी तर नाही येत असते तिले अधिक आता सकाळी उठायला वेळ होते म्हणून येईन नाही असे होते ना ते चालले जाईन तिकडे गावले तू करून पाहिजे त्या फोन तिले लटकून ठेवशील आणि त्या पाहुण्याचे आहे ना आणि नाही ते पाहुणे माझ्या दिवसाचं काम पडते ना हो बापा करतो मी तुमच्या जीवाले धीरणी नजर अशी गडबडच लय राहते तुम्हाला लय काम असते तुम्हाला लय गडबड असते थांबा करून पाहतो तिले पण काय म्हणते काय नाही येते का नाही येत बिचारी तर हो ती बहीण तिथं राहिली मी काय म्हणतो ती बहीण तिथं राहिली राहिली तर राहिली काल रात्री तिथंच जेवली आणि तुले त्या तिला म्हटले पाहुणचार करतो बा राय म्हणून ते आली का आपल्या घरी राहिली का ते एखादी बहीण म्हणती का नाही पा मा बहिणीच्या घरी लय दिवसानं आली पाहुणचार आहे ती मावस बहीण लय दिवसानं आली ना पाहुणचार करतो म्हणजे करू द्यायला असते एखाद्या बहीण तिले ते नाहीच म्हणे सप्पा हो जरासं तिथंही समजून घ्या ना नवऱ्याच्याकडलं नातेवाईक लय जपा लागत असते समोर बोलता नाही असते त्याने ठरवलं असं ना तिथं आल्यावर का ते पाहुणचार करायचं म्हणून मग आपण काय मिरवायचं आपल्या घरी स्पेशल बोलायचं ना तिले आपल्या घरी एवढा बोला एकदा तरी आली ते एकदाही आले राहिले एक डाऊन आली म्हटलं ती बहीण राहिले आता काय कर लावू नका मग कर लावाले आली नाही असं नाही तसं तुम्हाला एक मिसच पाहिजे एवढं वावरात जायचं चालले जा एवढं जर तुम्हाला जिवारी होऊन राहिलं असेल तर सांगून ठेवतो जा मी माय नातिक पाहतो तुम्ही तुमचं फक्त नातिक असले आले म्हणजे गोड गोड राहत जा आणि मला तेव्हा करायला जा सगळं व्यवस्थित मी आहे ना रिकाम तेवढी सगळं करायले तुम्हाला वेळ नाही माझ्या नातिकीच्या वेळेस काय करावं काले वावरात करंटही लावला आहे ढरं गिरं येते अधिक हे म्हणजे पाहुणे यायचे आहे काय करा माझ्या जीव विचारात पडला काय करू हे डुकरं इकडं मार येऊन राहिले मार सत्यानाश करून ठेवते गौगी पाडून ठेवते तुरी बेकार करून ठेवते लेकाले आपण आपल्या घरात बायकायचं एवढं चाललं राहते हॅलो बाई काय करू राहिली हो बाई कहून एवढा वेळ केला बाई येत नाही का हो बाई तू कहून येत नाही का तू हॅलो ताई कसं झालं बिचारी वेळच झाला बिचारी तू उठाले 9 वाजले ना त्याच्यात आहे ना आता आंघोळा गिंगोळा करणं त्याच्यानंतर चिन्ह ताई मी कसं आहे यायच्या घरी आपल्याला विचार वाटते ना कसं यावं म्हणून एकदम थांब नाश्ता आता मी येत निघतोच हो मी याच्यासाठी फोन केला का लय वेळ झाला बा ते जवळ मग वावरात जातो म्हणते म्हणून म्हटलं मग ते मोकळे होते तुमची वाट पाहून राहिले ते लय वेळचे आता येईन मग येईन त्याला लय उशीर होऊन राहिला वावरात झाले हो का हो ताई नाहीतर मी आज 5-6 वाजेपर्यंत आहे तर म्हटलं भाऊजीला जाऊ देत असेल तर जाऊ दे ना वावरात जाऊ दे वावरात असं कर तू जाऊ दे भाऊजीला वावरात येतो आम्ही आता त्या घरी लागून तर पण भाऊजीचंच काय काम थांबत होतं तू काय कर भाऊजीला जाऊ दे मग भाऊजी अधिक दुपारी येतेस ना घरी वावरातलं काम करून पाणी गिनी बोलून येतच असं ना तर तू काय करजो तेव्हा मग मला फोन करजो मग आम्ही स्पेशल भाऊजीच्या डबल भेटेल येईन दे असं करतो मी काही जात नाही आता वावरात मी काय करतो वावरापाचा पोरगा आहे त्याला मी सांगतो फोनवर का असं कर बा तू असा इथं करंट लावलाय असं आहे बा तर तू काढून टाक बा बंद करून टाक बा लाईन असं सांगून देतो त्याला आणि मग ते काम होऊन जाते नाही ते मागावं लागते मी वावरात गेलो तो वावरात झाले हिची बहीण जेव्हा येते तर जाऊ दे
करून टाकतो, म्हणजे ते माडोक्यात टेन्शन राहत नाही. तर कोणी वावरात ढोरं जाते, कधी जाते, अधिक लेकाले वाढवा 40-50 हजार रुपये भरून देणं, कोणाची गाई गेले आणि त्याच्यात म्हणजे मजुरी जाते वावरात. अधिक मग घेऊन जाईल. मी रोज सकाळी जातो बरं, पण हा अटोकलो ना लेकाले नळ याला इकडून याच्यानं अटोकलो मी, नाही तर मी हाती सापडलो नसतो. मी काय म्हणतो तुले, आजच्या दिवस राहून जाणं, माझ्या घरी रात्री पाहुणचार करतो ना चांगला श्रीखंडाचा. श्रीखंड आणला लावतो येईले, ऐकणं राही ना आजच्या दिवस, नाही तर 4-5 वाजता चालली तर रातभर राही, फक्त उद्या सकाळी लागून मी राही नाही म्हणत तुले. चालली जातो लागून तर ये ना माझ्या घरी, नाहीतरी रातभर राही बिचारे, तेवढंच जय माणसाला चांगलं वाटते राही ना. नाही तर ते मला म्हणते ना, तुझी बहीण आली पण राहिली नाही म्हणते आपल्या घरी, म्हणून म्हटलं तुला राहून जा माझ्या घरी आजच्या दिवस रातभर. ते तोंड फुटते, ती बहीण राहिली नाही, ती बहीण राहिली नाही लय बोलते मग, म्हणून म्हटलं तुले राही ना, येऊन जा ना माझ्या घरी. त्याच्या माणसाला समजून सांग ना जराशी. आपण राहतो म्हणते त्याच्या घरी, त्याला वेळ नाही राहत म्हणते, आपणच आम्ही तरी कामटोड अशी म्हणते माहिती माणूस. तुला सांगून राहिली मी, नाही तर काही मी म्हणत होती, तेली बातच राग येते म्हणून राहिली तुला राह माझ्या घरी आजच्या दिवस रातभर. तेली आता एवढ्या दिवस राहिली, रातभरानं काय आवडते, राह ना माझ्या घरी रातभर, येऊन जा. काय होता अशी म्हणते का भाऊजी, तुला म्हटलं वाटतं भाऊजीनं आपल्या घरी राहिली नाही म्हणून. ठीक आहे, मी माझ्या घरच्या म्हणून पाहतो का बा राहू बा म्हणून, काय म्हणते आणि काय नाही, यायचंही काही तालावर नसते, ऐकत नाही बिचारे. आपल्या मनानं त्याच्या मनानं झालं तर बरं राहते, नाही तर बस भांडणातच का आहे. म्हणून पाय ऐकलं तर ऐकला माणूस, कसं असते ऐकते कधी कधी एखादा माणूस, वाटत असते माणसाले. तू म्हणून पाहता येईल अधिक भाऊजीले राग घेईन म्हणा, तर कायले बा थोडशासाठी अधिक आपल्याही घरी येणार नाही म्हणा. ते त्याच्या दिमागात गेली का बातच मग म्हणते, मला मग डोमणं देते का म्हणते, ते आलते का म्हणते आपल्या घरी, आपण काय जायचं त्याच्या घरी, असं सांगून पाहिजे त्याच्या माणसाला राहिला आजच्या दिवस. येऊन जा माझ्या घरी, मग मला सांग तू काय तर येशील तेव्हा. म्हणजे मी पाहुणचार घेऊन चारची सोय लावतो तुले. आयला विचारायचं पाय अलकी भलत्या गोष्टी काय गोष्टी करते काय, मी फोनवर एवढ्या घंटे बोलते, तर तिला विचारायला लावलं का येते का नाही पाय हिचं पाय कसं लंब गणित आहे, किती वेळ पण फोनवर बोलते हे. काय होतं काय म्हणते तिथं, हो मग ये मग काय, मग मी ठेवतो काय, मी यायला सांगतो काय तर. हो ताई तू सांगून दे भाऊजीले चाले जा म्हणा, मग इनाम भेटील म्हणून म्हणते तुझी बहीण. माय बहीण म्हणते येतो म्हणते, डबल म्हणते जवायच्या भेटीले म्हणते, जा तुम्ही वावरा जा, तुम्हाला काम आहे तर लवकर जा येऊन जा. येते ते डबल येईन म्हणते 4-5 वाजता, तुम्ही नाहीतर घरीच राहते ना 2-2:30 वाजेपर्यंत. येताच ना तुम्ही घरी, ते नाही तर म्हणजे आम्ही दुपारीच जातो म्हणे जेवण खाऊन झाल्यावर, तर मग या म्हणे तुम्हाला येतो म्हणे मग आम्ही भेटीले. अशी म्हणते का, येऊ दे मग तिले एकाले जाऊ दे, एक टेन्शन आता, नाही तर फोनच लावतो त्याला वावरातल्या माणसाले, वावरा बच्चा कसा आहे. डोक्याला टेन्शन होतं ना मला, इकडलं टेन्शन तिकडलं टेन्शन, ते तर सगळ्यात जास्त टेन्शन आहे. चल लवकर गाडी काढतो ना, घेऊन काढून टाकतो सगळं. पाणी लागते, फवारा मारा लागते, लयच बेकार झाली ना तुरी चाल्याले, तुरीचा लय ताल झाला.